खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। रस्त्याची दुरुस्ती करण्यास टाळा करणाऱ्या हरामखोर अधिकाऱ्यांचा, रस्त्याची दुरुस्ती करण्यास टाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई। रस्त्याची खराब अवस्था इथं कोणी बघत नाही, इथं कुणाला काय टेन्शन नाही। यासाठी आम्ही सर्व आमच्या पक्ष आमची ताकदीने उतरलोय। आम्ही आता सांगणार आहे साहेबांना आता की आठवड्यात जर तुम्ही काम झालं नाही तर पुढच्या आठवड्यात रस्ता मी उकरणार आहे। तिथं काम चुकार जे अधिकारी इथे काम करतायत त्यांना पण चाप लावा, परत आम्हाला गावला तर आम्ही त्याच्या तोंडाला काळ बसणार आहे। त्यावेळी आपण कॉन्ट्रॅक्टरला विनंती करून लगेच आपण काम सुरू घेऊ। जानेवारी एंडिंग आता एवढी माणसं मेले, विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील रेणावी रेवणसिद्ध घाटातील रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी या मागणीसाठी आज बुधवारी सकाळी 11 वाजता रेवणसिद्ध घाटात राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष पंकज दबडे आणि राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। अचानक झालेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं गुहागर विजापूर या महामार्गावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या रेवणसिद्ध घाट खानापूर तालुक्यातील या ठिकाणी रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे, या रस्त्याचं काम गेली 40 वर्ष रखडलेलं आहे। अनेक लोकांना जीव गमवावा लागलेला आहे, अनेक लोक कायमचं अपंगत्व त्यांना आलेलं आहे, काही लोकांना मणक्याचे विकार झालेले आहेत। हे सगळं या रस्त्याच्यामुळे होतं। या रस्त्याची दुरुस्ती व्हावी कायमस्वरूपी यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आम्हाला राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता बिराजदार यांनी सांगितले की जानेवारी एंडपर्यंत हा रस्ता आम्ही सगळा क्लिअर करून देऊ। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केलेल्या आंदोलनाला हे फार मोठं यश आहे। खानापूर तालुक्यातील जनतेला पर्यायानं येण्या जाणाऱ्या भाविकांना हा प्रचंड अशा पद्धतीचा मानसिक ताण आणि त्रास सहन होत होता, तो निश्चितपणानं कमी होईल। मी या निमित्तानं आशा व्यक्त करतो की रेवणसिद्ध घाटामध्ये जो रस्ता गेली कित्येक वर्ष दुरावस्थेमध्ये होता, या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनामुळं निश्चितपणानं न्याय मिळाला। सर्वप्रथम सर्वांची थोडी माफी मागतो, कारण मला कोल्हापूरून इथे पोहोचायला उशीर झाला। साहेबांना मी कालच सर्व सविस्तरपणे सांगितलं होतं, तरी मी आपल्या सर्वांना परत एकदा सांगतो। सदर रस्ता हा विटा नागद आहे, जवळपास 47 किलोमीटरची अशी लांबी होती। जुन्या कॉन्ट्रॅक्टरला हे पूर्ण काम आपण अलॉट केलेलं होतं। फक्त हा जो क्षेत्र आहे हा वन विभागात येतो। वन विभागातून सदरचं क्षेत्र जात असल्यामुळे आपण त्याला फॉरेस्ट डायव्हर्जनचं प्रपोजल वन विभागाला सादर केलं होतं, पण ते वेळेत आपल्याला त्या ठिकाणी मंजुरी ते मिळालीच नाही आणि सदर ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनं सदरचा रस्ता आपल्याला मेंटेन केलेला नाही, त्यामुळे आपण त्यावेळी त्याला टर्मिनेट करून टाकलं। टर्मिनेट केल्यामुळे आपलं हे ॲक्च्युअल जे काम असतं ते PWDसाठी B1 टेंडर नाही, EPC कॉन्ट्रॅक्ट असतं। EPC कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे त्या तरतुदीला अनुसरून आपल्याला पूर्ण कारवाई करावी लागते। असं नाही की लगेच आपल्याला जर कॉन्ट्रॅक्टर करत नसेल तर लगेच काढून रस्ता वगैरे येत नाही, त्याला प्रॉपर 2 ते 3 नोटीस वगैरे द्याव्या लागतात। ते एक त्याचा ड्युरेशन वगैरे गेला त्यानंतरही जर ते कॉन्ट्रॅक्टर काम करत नसेल तर आपण त्या रस्त्याची पाहणी करून त्याचं अंदाजपत्रक वगैरे बनवतो आणि ते अंदाजपत्रक आपण मिनिस्ट्रीला सादर करतो आणि जे अंदाजपत्रक आपण जे सादर करतो ते त्या कॉन्ट्रॅक्टरच्या रिस्क अँड कॉस्ट मधून म्हणजे त्याच्या स्वतःची आपण त्याची वसुली लावून त्यातून काम करून घेतो आणि त्यावेळी हे आपण रस्त्याचं मेंटेनन्स वगैरे केलेलं आणि त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर परत तो लवादात वगैरे गेला आणि त्या पुढच्या बाबी अजूनही ते डिपार्टमेंट सोबत ते लवादात प्रश्न मिटलेला नाहीये आणि सुरूच आहे। मग तात्पुरता आपण आता हा रस्ता मिटवण्यासाठी जी काही आपली राहिलेली आता विटा ते नागद साधारणपणे 10 किलोमीटर लांबी आहे, त्याचा आपण परत एकदा DPR आपण बनवलेला आहे आणि तो DPR आपण मिनिस्ट्रीकडे सद्यस्थितीत सादर केलेला आहे। आता जस्ट 1 आठवड्यात आधी तो DPR आपला
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तो मुंबईकडून दिल्लीकडे मॉसकडे सादर करण्यात आलेला आहे आणि येत्या 1 महिन्यात तो पण DPR आपला मंजूर होऊन जाईल आणि उरलेलं काम जे आहे एकूण जशी बाकी लांबीत झालेलं आहे आणि कराची विटामध्ये जसं झालेलं आहे तसं पूर्ण काम तेच मार्गी लागून जाईल. राहिला प्रश्न सद्यस्थितीत जोपर्यंत राहिलेला जो रखडलेला पॅच आहे त्यासाठी आपण मेंटेनन्सचा जॉब पण आपण मिनिस्ट्रीकडे प्रपोज केला होता. तो सद्यस्थितीत मंजूर झालेला आहे आणि मंजूर झालेली याची कल्पना यापूर्वी दिलेली आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदा प्रक्रियेच्या स्टेजची मी माहिती देतो. निविदा प्रक्रिया सध्या आपलं टेक्निकल इव्हॅल्युएशन चालू आहे. इव्हॅल्युएशन करून आपण ते दिल्लीकडे मुंबई ऑफिसकडे आपले सादर केलेलं आहे. तिथे आपली टेक्निकल स्क्रुटिनी होऊन नंतर जेव्हा कधी आपली फायनान्शियल ओपनिंग होईल, फायनान्शियल ओपनिंग झाल्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्टर करेल त्यावेळी आपण कॉन्ट्रॅक्टरला विनंती करून लगेच हे आपण काम सुरू घेऊ. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आपण मोजणी करणार हे करणार आणि आपल्याला जानेवारी एंडिंग पर्यंत आपल्याला काम होईल. कारण हे आता जर तुम्ही जर बघितलं असेल हे आपलं ओव्हरले पूर्ण गेलेलं आहे. ओव्हरले जर याच्यावर जर आपल्याला करायचं असेल तर चांगलंच म्हटलं तर याच्यावर एमपीएम करून एमपीएम करावं लागेल आणि कार्पेट करावं लागेल. मूर्ती करणार का राहत नाही जानेवारी आता ह्या जानेवारी काढण्यात जास्त करून पॅक मारतात कारण पॅक मारतात नंतर मुरुम टाकण्यावेळी तुम्ही तो गट्टा पण पॅक मारायचा सामलीकरणाचा चांगला आहे तो. काय होते साहेब जानेवारी एंडिंग आता एवढी माणसं मेले जानेवारी येस आता जानेवारी फेब्रुवारी पर्यंत आपलं काम चांगलं होऊन जाईल. तोपर्यंत